महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे की ऑपरेशन टायगर नंतर पुढे काय? उद्धव ठाकरेंनंतर आता पुढचा नंबर शरद पवारांचा आहे का? महायुतीने जर खरंच ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये फूट पाडण्यात यश मिळवलं असेल तर त्यानंतर त्याच पद्धतीचा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर होऊ शकतो का? राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या आधी ज्या ऑपरेशनची चर्चा होती तेच ऑपरेशन आता पुन्हा जिवंत झालं आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना तेल लावलेलं पैलवान म्हटलं जातं तर शरद पवारांनाच त्यांच्या स्वतःच्या खेळात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घटनांकडे बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ऑपरेशन टायगर ही केवळ ठाकरे गटापुरती मर्यादित कथा नाही, ती एका मोठ्या राजकीय रणनीतीचा पहिला अध्याय असू शकतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रात गेली अनेक महिने ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. सुरुवातीला अनेकांना वाटलं हा केवळ मानसिक दबाव निर्माण करण्याचा खेळ आहे, उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार नाहीत, चर्चा होईल आणि विषय संपेल. पण आता परिस्थिती बदललेली दिसते. कारण जर प्रत्यक्षात खासदारांचा गट वेगळा होत असेल, शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू असेल तर त्याचा अर्थ महायुतीला एक मोठा आत्मविश्वास मिळालेला आहे. आणि राजकारणात आत्मविश्वास हीच पुढच्या मोहिमेची सुरुवात असते. याच ठिकाणी ऑपरेशन तुतारीचा मुद्दा समोर येतो. कारण राज्यात आता अशी चर्चा सुरू झाली आहे की ऑपरेशन टायगर नंतर पुढची खेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाविरुद्ध होऊ शकते. कारण ही चर्चा उगाच निर्माण झालेली नाहीये, कारण काही दिवसांपासून एक वेगळीच माहिती समोर येते. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटातील काही खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या संपर्कात आहेत. पडद्यामागे चर्चा सुरू आहे, काही बैठका झाल्या आहेत. इतकंच नाही तर सुनेत्र पवार यांनी या विषयावर अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याची ही बातमी समोर येते. आणि आता इथे राजकारण समजून घ्यायला हवं. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी 8 खासदार हे निवडून आले. दुसरीकडे अजित पवार गटाला अवघा 1 खासदार मिळाला. म्हणजे संसदीय ताकद पूर्णपणे शरद पवारांकडे आहे. पण जर त्या 8 पैकी 5 खासदार जरी वेगळे झाले तर 2/3चा आकडा पूर्ण होतो आणि इथून पुढे चित्र पूर्णपणे बदलू शकतं. म्हणूनच आज ऑपरेशन तुतारीची चर्चा केवळ अफवा म्हणून फेटाळता येत नाही. विशेष म्हणजे हे ऑपरेशन अचानक सुरू झालेलं नाहीये. अनेक राजकीय जाणकार सांगतात की राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीच्या आधीच अशा प्रकारच्या हालचाली सुरू होत्या. काही संपर्क झाले होते, काही नेत्यांशी बोलणं झालं होतं. मात्र त्यावेळी दिल्लीकडून हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे संपूर्ण ऑपरेशन स्थगित ठेवण्यात आलं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कारण जर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असेल तर महायुतीच्या मनात एक संदेश गेला असेल. तो म्हणजे विरोधी पक्षांमध्ये अजूनही अस्थिरता निर्माण करता येते, अजूनही पक्षांतर्गत नाराजीचा फायदा उचलता येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक लढाई जिंकता येते. याच मानसिक लढाईत एकनाथ शिंदे सध्या वरचढ ठरलेले दिसतात. 2022 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना काढून घेतली. त्यानंतर पक्ष, चिन्ह, संघटना यावर नियंत्रण मिळवलं. आता जर ठाकरे गटातील खासदारही त्यांच्याकडे येत असतील तर त्याचा राजकीय संदेश फार मोठा आहे. त्यामुळे शिंदे यांचा आत्मविश्वास वाढणं स्वाभाविक आहे. आणि राजकारणात जेव्हा एखादा नेता सलग विजय मिळवतो तेव्हा तो पुढची लढाई शोधू लागतो. म्हणूनच ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटात आता सुनेत्र पवार यांनी स्वतःची पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. पक्ष विस्तार, संपर्क, मोहीम, संघटनात्मक हालचाली यामध्ये त्यांचा सहभाग वाढताना दिसतोय. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी काही मोठ्या हालचाली होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. शरद पवार म्हणजे काही साधे नेते नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांनी पक्ष फोडले, अनेकांनी बंड केलं, अनेकांनी पवारांच्या राजकारणाचा शेवट झाल्याचं जाहीर केलं. पण प्रत्येक वेळी पवारांनी पुनरागमन केलं. 2019 ची साताऱ्यातील पावसातली सभा अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही. अजित पवार पहाटे भाजप सोबत गेले, सरकार स्थापन झालं, सगळा खेळ संपला असं वाटत होतं. पण काही दिवसातच संपूर्ण चित्र बदललं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. आणि म्हणूनच ऑपरेशन तुतारीची चर्चा जितकी मोठी आहे तितकाच मोठा प्रश्न हा आहे की ऑपरेशन खरंच यशस्वी होऊ शकेल का? कारण समोर शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट वारंवार सिद्ध झाली आहे. शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न करणारे अनेक आले, पण शेवटी त्यांनाच पवारांच्या राजकारणाचा अंदाज चुकला.
त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की एका बाजूला ऑपरेशन टायगरमुळे महायुतीचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला दिसतो आहे आणि दुसऱ्या बाजूला ऑपरेशन तुतारीच्या चर्चांनी राष्ट्रवादीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पण तिसऱ्या बाजूला शरद पवार नावाचा असा खेळाडू उभा आहे जो शेवटच्या क्षणापर्यंत खेळ फिरवण्याची क्षमता ठेवतो. आणि म्हणूनच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा प्रश्न ऑपरेशन टायगर यशस्वी झालं का हा नाही, तर खरा प्रश्न हा आहे का तर टायगर नंतर खरंच तुतारी वाजणार का, आणि जर वाजलीच तर ती महायुतीच्या विजयाची असेल की पुन्हा एकदा शरद पवारांच्या पुनरागमनाची. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम खरी ठरली आहे, निवडणुका जिंकणं सोपं असतं पण शरद पवारांना राजकारणातून बाद करणं अजूनही तितकंच कठीण आहे. आणि म्हणूनच ऑपरेशन टायगरची कथा संपत असताना महाराष्ट्रात एक नव्या राजकीय युद्धाची चाहूल लागली आहे, ज्याचं नाव आहे ऑपरेशन तुतारी. तर तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.